2 व्हिडिओजमध्ये आपण बघितलं की आहारात साखर घेणं खरंच आवश्यक आहे का आणि साखरेऐवजी गूळ किंवा मध घेणं चांगलं का। या दोन्हीचं उत्तर असं होतं की आहारात साखर घेणं खरं तर काही आवश्यक नाही आणि साखरेऐवजी गूळ किंवा मध ही कन्सेप्ट मुळातच चुकीची आहे। तर या व्हिडिओमधनं आपण बघूया की आहारातलं साखरेचं किंवा गूळ मध यांचं प्रमाण कमी कसं करायचं किंवा बंद कसं करायचं। सगळ्यांची साखर ही अतिशय आवडती असते, गोड चव प्रत्येकाला आवडते। स्वीट टूथ असं इंग्लिशमध्ये म्हणतात ते केवळ यामुळेच की काही व्यक्तींना गोड पदार्थ अतिशय आवडतात आणि गोड पदार्थ खाल्ल्याशिवाय ज्यांचं जेवण पूर्ण होत नाही किंवा जेवणानंतर थोडंसं काहीतरी गोड लागतंच, अशांसाठी ह्या टिप्स नक्कीच महत्वाच्या ठरतील। सगळ्यात पहिली महत्वाची टिप म्हणजे साखर, गूळ किंवा मध कमी करण्यासाठी लहानपणापासूनच ते कमी खाण्याची सवय लावा। लहान मुलांना खरं तर गोड, तिखट, खारट या चवी काही माहित नसतात, आपणच त्यांना या चवी शिकवतो। तर शिकवतानाच त्यांना कमीत कमी साखर, कमीत कमी मीठ आणि कमीत कमी इतर पदार्थांची चव त्यांना आपण समजू दिली तर आपसुकच त्यांच्या टेस्ट बर्ड्स तशा डेव्हलप होतील आणि ते जास्त साखरेसाठी किंवा गोड पदार्थांसाठी हट्ट धरणार नाहीत। दुसरी महत्वाची टिप म्हणजे ज्यांना गोड खायची सवय आहे पण ती आता तोडायची अशांसाठी। अशा व्यक्तींनी आहारात गोड पदार्थ असे घ्यायला हवेत की जे नॅचरली गोड आहेत। म्हणजे फॉर एक्झाम्पल फळं। जर गोड खायची इच्छा झाली तर साखर, गूळ किंवा मध यापैकी काहीही न खाता फळाचे 2-3 तुकडे खाणं किंवा एक अर्धी वाटी भरून फळ खाणं। फळ गोड तर असतंच पण शिवाय फळामध्ये काही जीवनसत्व, शिवाय फायबर्स म्हणजे तंतुमय पदार्थ असतात। त्यामुळे फक्त साखर खाऊन काही न मिळणारी न्यूट्रिएंट्स तुम्ही गोड खाऊन तुम्हाला मिळणार आहेत ती फळांद्वारा। त्यामुळे गोड खाऊ इच्छिणाऱ्यांनी फळं थोडीशी खायला हरकत नाही। अनेक जण सकाळी ब्रेकफास्ट साठी खिरी खातात किंवा ओट्स, व्हीट फ्लेक्स, कॉर्नफ्लेक्स असे पदार्थ खातात आणि त्यामध्ये साखर पर्यायाने घालतातच। अशांना सुद्धा ही टीप महत्वाची की त्यांनी साखरेऐवजी याच्यामध्ये केळ्याचे काप किंवा सफरचंदाचे काप किंवा काही ड्रायफ्रुट्स म्हणजे मनुके, अंजीर हे वापरायला हरकत नाही। त्यामुळे गोड चवही मिळेल आणि साखर सुद्धा पोटात जाणार नाही। पुढची महत्वाची टीप म्हणजे साखर कमी करू इच्छिणाऱ्यांनी प्रत्येक पॅकेज्ड फूड हे व्यवस्थित लेबल त्याचं वाचलं पाहिजे। पॅकेज्ड फूडच्या लेबलवरती ह्या पदार्थामध्ये किती साखर आहे हे लिहिलं असतं। आपल्या आहारामध्ये असे अनेक पदार्थ असतात की ज्याच्यामध्ये अगदी भरपूर प्रमाणात साखर असते। फॉर एक्झाम्पल आपण सकाळी दुधामध्ये जे ऍडिटिव्ह किंवा पावडर्स घालतो, आता नावं सांगायची गरज नाही पण या अनेक पावडर्स मध्ये, सगळ्याच पावडर्स मध्ये रादर प्रमाणापेक्षा जास्त साखर असते। म्हणजे 100 ग्रॅम पावडर मध्ये साधारण 70 ते 80 ग्रॅम साखरच असते। त्यामुळे हे तुम्ही जर का लेबलवरती वाचलं तर तुम्ही पर्यायाने ह्या पावडर्स कमी कराल तुमच्या आहारामध्ये आणि साखरेचं प्रमाण कमी होईल। असाच प्रत्येक पदार्थ खाताना त्याच्या मागची लेबल्स काळजीपूर्वक वाचणं आणि त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण 30 किंवा 40% जास्त असेल तर असे पदार्थ पूर्णपणे बंद करणं कधीही श्रेयस्कर आहे। याद्वारे तुम्ही साखर कमी करू शकता। तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आहारात असे अनेक पदार्थ आहेत की जे गोड म्हणून आपण खात नाही, तिखट म्हणून खातो पण त्याच्यामध्ये साखर असते। फॉर एक्झाम्पल सॉस, टोमॅटो सॉस। तर टोमॅटो सॉस म्हणजे आपल्याला असं वाटत नाही की याच्यामध्ये खूप साखर असेल, पण तुम्ही जर का वाचलं तर त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात साखर असते। किंवा काही रेडी टू ईट पदार्थ असतात, काही रेडीमेड सूप्स असतात, या सगळ्यामध्ये साखर घातली असते आणि आपल्या नकळत ती आपल्या पोटात जाते। त्यामुळे अशा गोष्टी सुद्धा लक्षात येण्यासाठी नीट काळजीपूर्वक डोळे उघडे ठेवून पदार्थांची खरेदी करायला हवी। त्यानंतर असे काही पदार्थ आहारात आहेत जे गोड असतात पण साखरेचं प्रमाण त्याच्यामुळे पोटात जात नाही। जसं की ज्येष्ठ मध। ज्येष्ठ मध हे एक प्लांट किंवा एक झाडाचा एक्स्ट्रॅक्ट आहे जो गोड असतो पण त्याची चव गोड लागते पण त्याच्यात साखर नसते। तर ज्येष्ठ मधाची पावडर तुम्ही तुमच्या स्वयंपाकामध्ये वापरू शकता ज्यांनी गोडवा येईल। त्याच प्रकारे दालचिनीची पूड थोडीशी घालून पदार्थाला गोडवा येतो। त्याच्याबरोबरच स्टिविया नावाची वनस्पती असते, तिची पानं गोड असतात, तर त्या पानांचा हल्ली एक्स्ट्रॅक्ट किंवा पावडर मिळते, तर ती पावडर सुद्धा तुम्ही आहारामध्ये वापरून गोडवा आणू शकता आणि साखर टाळू शकता। शेवटची महत्वाची टिप म्हणजे अनेक जण विचारतात की साखर नाही तर आर्टिफिशियल स्वीटनर्स चालतील का? त्याच्यातनं साखर तर पोटात जात नाही, कॅलरीज पोटात जात नाही, मग ते आम्ही घेऊ शकतो का? पण अशा लोकांना मी सांगेन
कधीतरी क्वचित अगदी सणासुदीला गोडधोड खायचंय, अशा वेळी असे स्वीटनर्स वापरणं तेही थोड्या प्रमाणात चालेल. पण दररोज चहा कॉफीमध्ये असे स्वीटनर्स घालणं, दररोज या स्वीटनर्सच्या गोळ्या किंवा पावडर जास्त प्रमाणामध्ये आहारात घेणं हेही चुकीचंच आहे. त्याचा मेंदूवरती दुष्परिणाम होतो, वजन कमी तर होतच नाही पण वाढायचे चान्सेस असतात असं आता निदर्शनास येत आहे. त्यामुळे असे पदार्थ आर्टिफिशियल स्वीटनर्स अगदी क्वचित कधीतरी वापरा, दररोज वापरू नका. साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी ह्या टिप्स वापरा. प्लस ज्या पदार्थांमधनं दररोज साखर पोटात जाते जसं की चहा, कॉफी, ह्या पदार्थांचं सेवन कमी करा. त्यांचेही दुष्परिणाम आहेत, प्लस त्यातल्या साखरेचेही दुष्परिणाम आहेत. त्यामुळे या सगळ्या पदार्थांचं सेवन कमी करून तुम्ही आहारातली साखर कमी करू शकता. त्यामुळे नॅचरल गोड पदार्थांना प्राधान्य द्या. साखरेसारख्या रिफाइंड गोड पदार्थांना किंवा आर्टिफिशियल गोड पदार्थांना नक्कीच आहारातनं हद्दपार करा. थँक्यू.